आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये लढला जाईल. एक मोठी मॅच नाथ ब्रह्म विरुद्ध गजर प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा सामना. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 चा हा क्वार्टर फायनल मधील मुकाबला. दोन ताकदवान संघ एकमेकांसमोर. एका बाजूला गजर प्रतिष्ठान, एका बाजूला नाथ ब्रह्म. ढोल ताशा आणि ध्वज पदक या दोन मार्तबगार संघामध्ये हा सामना आता मैदानामध्ये. ऋषिकेश बिबवे गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर असेल प्रतीक. नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर. समीर मोगल नॉन स्ट्राईकला आता खेळताना पाहायला मिळतील. लेट्स प्लेचा पंचाचा इशारा येतोय. पहिला सामना आणि दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचं गोलंदाज बार मात्र सांभाळतो ऋषिकेश बिबवे. काल अगदी पाहिलं तर ऋषीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय समीर. समीर नाही, प्रतीक ना. प्रतीकसाठी पहिला चेंडू उसळता चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दाखवली. संघाचं खातं ओपन केलंय. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव आणि सिंगल धाव धावफलकावरती खातं ओपन केले गेलंय. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहतोय समीर मोगल. एक अनुभवी फलंदाज आहे आणि तो अनुभव इतका दांडगा आहे की आज संघाला मात्र क्वार्टर फायनल पर्यंत घेऊन आहेत. पण इथून पुढे जायचं असतं तर समीर मोगलला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यावेळेस हा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये होता. संधी होती धाव घेण्याची पण तिथे रिस्क मात्र टाळली. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल निर्धाव. चेंडूने मात्र इथे परत एकदा सुरुवात. ऋषी बिबवे परत एकदा राईटला मोर द विकेटचा मारा मैदानामध्ये करताना. ऋषिकेशचा हा चेंडू बाद सरळ रेषेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर आणि ते चेंडू जाईल सीमा रेषा पार. दोन क्षेत्ररक्षकांच्या चकमध्ये चेंडू गेलाय बॉन्डेच्या बाहेर. पहिला चौकार. 4 धावा. यावेळेस परत एकदा हा चेंडू अगदी लोअर फुल टॉस. चांगला फटका आणि ते बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. प्रयत्न मात्र केला होता तिथे क्षेत्ररक्षकाने. चेंडू मात्र थांबवता आला नाही. 2 चौकार बॅक टू बॅक. ज्या ऋषीने मात्र कालच्या सत्रामध्ये जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा विकेट जास्त घेतल्या, धावा कमी दिल्या. इथे विकेट अजून एक काही नाहीये. 9 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च आल्या. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा. समीर मोगल अनुभवी खेळाडू आणि अनुभव मात्र आज पणाला लावला जातोय. एकदा अगदी पाहिलं तर बॅटची कट घेतली. एक सिंगल धाव. सिंगल धाव. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू. कॉट बिहाइंड साठी मात्र रिव्ह्यू नसेल. बाकी इतर गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त कॉट बिहाइंड एलबीडब्ल्यू हे नियम यासाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. एलबीडब्ल्यू हा नियमच आपल्या स्पर्धेमध्ये नाहीये. पण कॉट बिहाइंडच्या विकेटसाठी रिव्ह्यू मात्र मिळणार नाही. ऋषीचा पुढचा चेंडू. यावेळेस प्रतीक कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. चेंडूला मात्र थांबवलं पण 2 धाव मात्र रोखता आल्या नाही आणि दुहेरी धावने धावफलक पुढे सरकेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नाथ ब्रह्म संघाच्या 12 धावा धावफलकावरती पूर्ण होतात.
12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. काल अगदी आपण सामना पाहत होतो ज्यावेळेस नाथब्रह्म मैदानामध्ये खेळत होता, अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना गेला होता. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना ज्या बॅटरने सामना खेचून आणला होता तो रोहन पवार मात्र फुलटॉस चेंडूवरती क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर असं वाटलं होतं की 2 चेंडूमध्ये धावा जमवल्या जातील नाही जातील, सामना टाय होईल, जिंकेल हारेल असं वाटत असताना प्रतीक तिथे मात्र विघ्नहर्ता म्हणून आला आणि प्रतीकने खेळलेला घणाघाती षटकार आणि त्यानंतर नाथ ब्रह्मसंघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला. आज देखील प्रतीकला ती जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. खरं तर आज पाहिलं तर प्रतीक असेल पूर्ण नाथ ब्रह्मसंघ असेल, आज 2 ठिकाणी त्यांचं लक्ष आहे. एक तर या क्वार्टर फायनल वरती आणि दुसरा आज पथकाचं वादन देखील आहे, तिथे देखील फार मोठं लक्ष आहे. कारण दोन्हीकडे प्रेम, समान प्रेम आहे. क्रिकेटवरती देखील प्रेम, वादनावरती देखील प्रेम आणि आज दुविधेमध्ये आहेत नाथ ब्रह्म की जायचं कुठं. आज सपोर्टिंग स्टाफ मात्र कोणी घेऊन आले नाहीत. जेमतेम फक्त जेवढे गरजेचे आहेत तेवढे 11 खेळाडू आज मैदानामध्ये आलेत. 11वा अजून येतोय, 10 खेळाडू आलेत. कारण सांगितलं आपल्यासाठी वादन महत्वाचं आहे. वादनासाठी जे वादक गरजेचे होते ते सर्वजण आज मात्र वादनासाठी तिथे पोहोचलेत. अगदी मॅच उरकून लगेच पुढे जायचंय, मॅच जिंकायची देखील आहे आणि वादनासाठी जायचं देखील आहे. एका बाजूने गजर संघाला आपण पाहतोय मोठ्या ताकदीने हा संघ या स्पर्धेमध्ये लढलाय. यावेळेस हा चेंडू फाईट लेग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, ऋषीला मात्र चकवा दिला, एक सिंगल धाव. जी गजर प्रतिष्ठान आपण मैदानामध्ये पाहतोय, ज्यावेळेस कुद्रे फार्म वरती सामने झाले होते, लीग मॅच मधले 3 मॅच जिंकले होते पण रन रेट मुळे ते टीम बाहेर पडली. ते दुःख अजूनही विसरले नाहीत. त्यामुळे आता त्या दुःखातून बाहेर यायचं आहे, यावर्षीची ट्रॉफी उंचवायची, इथे पहिल्या नंबरचं बक्षीस मारायचा प्रयत्न गजर प्रतिष्ठानचा देखील आहे. म्हणजे दोघांनाही ह्या मॅच मध्ये विजय मिळवणं फार गरजेचं असेल आणि त्याच जिद्दीने दोन्ही टीम मैदानामध्ये लढत आहेत. प्रतीक वाह काय फटका खेळला, जागा बनवली, चेंडू अगदी खेळला सीमारेषेच्या बाहेर. पाहूया पंचाचा इशारा काय होतोय. तिसऱ्या पंचाकडे मात्र विचारणा केली जाईल. तिसऱ्या पंचाकडे मात्र विचारणा केली. चौकार एका षटकार आहे हा पाहिला जाईल. प्रतीकने मात्र खेळलेला अप्रतिम फटका होता, बराचसा तो व्हाईट लाईन वरती आला. ओके प्रतीकने फटका मात्र चांगला खेळला होता, फक्त तो आता स्टंपच्या मागे आहे का त्यावेळेस शॉर्ट अटेम्प्ट झाला हे पाहिलं जाईल. षटकार शरीराचा थोडासा भाग हा विकेटच्या पुढे होता. जवळपास पाहिलं तर 98% प्रतीक मागे होता, स्टंपच्या 2% आतमध्ये होता. त्यामुळे पंचांना मात्र निर्णय देणं सोपं झालं आणि त्यामुळे हा चेंडू मात्र षटकार इथे घोषित होतोय. सुंदर फटका इथे प्रतीकचा आपण पाहिला. 6 धावा ट्रस्टच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. विवेक परत एकदा यावेळेस अगदी स्वतःला झोकून दिलं होतं हा फटका खेळण्यासाठी, पण यावेळेस मात्र विवेकचं चातुर्य जाणवलं. रन मात्र इथे कोणती नाही आणि चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल. प्रतीक मात्र हे फटके खेळण्यासाठी माहीर खेळाडू. आज मात्र झटपट धावा बनवायचा प्रयत्न प्रतीकचा आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावांवरती प्रतीक बॅटिंग करतो, एक षटकार खेळला, 19 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू मात्र व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ होती. गजर संघ मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये लढतात. परत एकदा व्हाईट बॉल, परत एकदा गलती, मिस्टेक, चुका. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल धाव. व्हाईट प्लस एक सिंगल.
धावफलकावरती होती वाट 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे नादब्रह्म संघाचा मात्र धावफलक चांगल्याच तेजीमध्ये पाहायला मिळतोय. नादब्रह्मचं शेअर मार्केट मात्र आता आकाशाला गवसणी घालतंय, भिडतंय आकाशाला. आणि परत एकदा व्हाईट बॉल. विवेकची मात्र लाईन लेन बिघडवणारी बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली. प्रतीकने जी बॅटिंग केली विवेकला मात्र लाईन लेन मध्ये बिघाड करून टाकलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा, 23 रन. विवेक परत एकदा राईट टर्म ऊर्ध विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या 7 चेंडू मात्र सिंगल दागण्याचा प्रयत्न नाही, थांबवलं तिथे डॉट बॉल. यावेळेस विवेकने मात्र चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 4 चेंडू अगदी आतापर्यंत आपण पाहतोय आणि या 4 चेंडूमध्ये विवेकने जवळपास 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च केला. धावफलकावरती धावा आहेत त्यात 23. परत चांगला फटका. ऋषी बिबे तिथे चूक करणार नाही, चांगली फिल्डिंग. फक्त डॉट बॉल. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव. प्रतीकने नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडवरती समीर मोगल. या दोन्ही बॅटरने मात्र चांगली बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये समीर मोगलने धमाके केला, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकचा तडाखा आपण पाहिला. इथे अपील मात्र केली, अपील इथे फेटाळली जाते. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23 रन. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 23. नवीन बॅटर गोलंदाज सचिन. स्ट्रायकिंग एंडवरती असेल प्रतीक. या प्रतीकने मागच्याच ओव्हरमध्ये जबरदस्त षटकार खेळला. अगदी अटेम्प्ट देखील पुढच्या चेंडूवरती परत तसाच केला होता. अगदी मैदानाला त्याने लोटांगण घातलं. परत एकदा प्रतीक स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी मार्कवर आलाय. सचिन, अंकुश. इथे अगदी सचिनला पाहूया कशा प्रकारची आता गोलंदाजी करावी लागेल. सचिनचा पहिला चेंडू हवाई हल्ला. फिल्डर फक्त तिथे बघत राहील. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. आज प्रतीक मात्र मैदानामध्ये बरसला. धावांसाठी तो तरसलाय आणि ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, फक्त चेंडू मैदानाच्या बाहेर फेकण्याचं काम करतोय. असं वाटतंय प्रतीकच्या हातामध्ये बॅट आता बॅट राहिली नाहीये. त्या बॅटीने तलवारीचं रूप धारण केले. फक्त चेंडूवरती वार करण्याचं काम. चेंडूवरती फक्त वार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. पहिला चेंडू अगदी पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर खेळला गेला.
29 धावा. पहिला चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने. सचिन अंकुशचा शॉर्ट पिच चेंडू अगदी लॉगॉन मधनं खेळलेला घणाघाती प्रहार होता. परत एकदा प्रतीक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अचूक ओळखलं सचिनने. पायामध्ये टाकलेला चेंडू शांत ठेवलं, डिफेन्स करायला भाग पाडलं आणि ते चेंडू मात्र सिंगल धावेवरती परावर्तित होईल. सिंगल धावेने धावफलक पुढे सरकेल. 30 धावा, 30 रन. सचिन परत एकदा राईट उर्थ विकेटने. या समीर मोगल साठी हा चेंडू खोलवर टप्प्यात होता, वेगवान होता. चेंडू मात्र डॉट बॉल. तीस धावा, 30 रन ऑन स्कोर बोर्ड. 2.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा जमवत आहे त्यात 30. नाथ ब्रह्म संघाने मात्र एक चांगली धावगती आतापर्यंत राखली आहे. फुल टॉस, फुल टॉल वसूल करणारा फटका होता. चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. षटकार. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली. भीमर चेंडू एका पाहिला जाईल. फुल टॉस चेंडू. समीर मोगलचा मात्र एक धमदार फटका. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर खेळला गेला. षटकार. आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉल प्लस षटकार. सचिन अंकुशची मात्र खराब गोलंदाजी. नो बॉल देखील होता, फुल टॉस देखील होता. समीर मोगल साठी हा चेंडू मात्र सजवून दिला होता की आणि या चेंडूला मात्र मार. सीमारेषेच्या बाहेर धाड. फटका मात्र तसाच होता, बाउंड्रीच्या बाहेर चेंडू. हॅलो.
हॅलो 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 डबल कर आपण पाहतोय 45 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 रन 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय 45 रन गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अनिल अनिलचा हा चेंडू अगदी पाहिला तर वेगवान होता इथे अगदी पाहिला तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने रोहनने पूर्ण केला रोहन पवार स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती रोहन पवारने चौकार खेळला होता त्यानंतर अगदी रोहन आता स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळेल अनिल केकारी रोहन पवार दोन ताकदवान खेळाडू एकमेकांसमोर युवा जोश या दोन्ही खेळाडूमध्ये पाहायला मिळेल कालचा दिवस रोहन पवारने मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता या मॅच मध्ये अगदी अनिलचा हा चेंडू मात्र व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव हॅलो हॅलो 47 आणि 2 फलंदाज बाद रोहन पवार महत्वाची विकेट होती आणि ती विकेट मात्र इथे गमावली गेली फलंदाजी ते बाद झाला मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली 47 धावा आणि 2 फलंदाज बाद 3.2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय हॅलो आणि ते महत्वाची विकेट होती ती गजर संघाने मात्र कमबॅक चांगलं केलंय 2 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्या धावफलक जो धावत होता त्या धावफलकाला स्थिर ठेवण्याचं काम अनिल केदारीने मात्र यावर मध्ये केलं अनिल काकेरी मैदानामध्ये आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय नवीन बॅटर संकेत कंद नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय संकेत कंद त्यावेळेस संकेतचा हा एक चांगला फटका होता गॅप शोधली आणि संकेतच्या बॅट मधून हा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 4 धावा एक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जागा बनवली स्वतःला झोकून दिलं चेंडूवरती आणि अगदी सुंदर फटका इथे संकेत कंदच्या बॅट मधून आलेला चौकार एक्कावन्न धावा या धावफलकावरती आपण पाहतोय 51 चौथं षटक नादुरंब संघाने अगदी धावगती चांगली राखली विकेटच्या 2 गमावल्या तिथून मात्र थोडंसं शांत झालं वातावरण वाह काय फटका खेळला स्विच हिटचा लाजवाब फटका चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार 4 धावा अप्रतिम फटका इथे मात्र खेळला गेला 4 धावांचा इजाफा बॅक टू बॅकचे 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर अनिल सुरुवातीला थोडासा चांगली गोलंदाजी करत होता पण नंतरचे 2 चेंडू पाहिले तर 2 चौकार जसा संकेत मैदानामध्ये आला संकेत कंदच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चेंडू होती 2 चौकार फलकावरती चांगलीच वाढ 55 धावा 55 रन आणि परत एकदा गोलंदाजी मार्कर राईट टर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय यावेळेस परत एकदा हा चेंडू अगदी शमच्या बरोबर मध्ये टाकला होता यावेळेस मात्र एक सिंगल धाववरती समाधान मात्र मानावं लागेल फलकावरती धावत आहेत अब तक 56 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत
हो, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने कड घेतली, ऋषीपासून थोडासा चेंडू दूर होता, झेल मात्र झाला नाही. धावही देखील नाही. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आहेत त्या 56. 2 फलंदाज बाद, 56 धावा. ड्रिंक्स ब्रेक, 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट. हॅलो. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा. 2 बॅटर इथे बाद झाले. समीर मोगल आणि रोहन पवार सारखे 2 बिनीचे मोहरे मात्र गारद केले, पण तरी देखील धावफलकावरती अंकुश मात्र लावता आला नाही. ज्या प्रकारची बॅटिंग नादब्रह्म ट्रस्टने आतापर्यंत केली, धावफलकावरती अगदी धावा चांगल्या बनवल्या. 4 ओव्हरमध्ये 56 बनवल्या. अजूनही 4 ओव्हरचा खेळ आणि अगदी पाहिलं तर मैदानामध्ये 2 स्टेट बॅटर. एका बाजूने प्रतीकला आपण पाहतो, एका बाजूने आपण प्रतीकला बॅटिंग करताना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने संकेतने देखील आल्या आल्या धमाका केला. अगदी सरळ बॅटने, उलट्या बॅटने स्विचिटचा फटका, अगदी अप्रतिम फटकेबाजी संकेतने देखील सुरुवातीला चांगली केली. गोलंदाजी मार्कर ऋषी बिबवे परत एकदा गोलंदाजी मार्कर येते. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी बिबवेने 12 धावा खर्च केल्या होत्या. आज ऋषी बिबवेच्या खात्यामध्ये एकही विकेट नाहीये. काल अगदी त्याने विकेटची लढ लावली होती, पण आज ऋषीला देखील विकेटसाठी तरसवलंय बॅटरने. या ओव्हरमध्ये ऋषीला मात्र धावफलकाला रोकावं लागेल, कारण इथे मॅजिक ओव्हर, मॅजिक ओव्हरचा खेळ आणि इथे कमीत कमी 10 धावा बनवणं बंधनकारक असेल बॅटिंग टीमसाठी. तर त्यापेक्षा कमी धावांमध्ये रोखून फिल्डिंग टीमला मात्र मॅचमध्ये परत एकदा ताबा मिळवता येईल. 56 धावा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. खरपूस समाचार घेणारा फटका. पहिला चेंडूवरती खणखणीत षटकार. संकेत कंदच्या बॅट मधनं ताकदवान फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
संकेत परत एकदा हा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळला, एक सिंगल धाव. यामध्ये पाहिलं तर ऋषभ बराचसा महागडा ठरलाय. त्या प्रकारची बॅटिंग नाद ब्रह्म संघ मैदानामध्ये करता येणारा प्रत्येक बॅटर फक्त बॅट फिरवतोय आणि आज बॅटमधनं धावांचा पाऊस मैदानामध्ये पडला जातोय. 72 धावा. परत एकदा हवाई हल्ला, क्या बात है, सुपर से भी ऊपर वाला स्ट्रोक, 6 रन, षटकार. या ओव्हर मध्ये आतापर्यंत तब्बल पाहिलं तर 22 धावा या ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. मॅजिक ओव्हरचं षटक फार लाभदायी ठरलंय. मला वाटतं स्पर्धेतील पहिलं षटक असेल मॅजिक ओव्हरचं ज्यामध्ये इतका मोठा धावफलक बनवला गेला. 22 धावा, यामध्ये अजूनही 11 धावा ऍड होतील, म्हणजे जवळपास 33 धावांचं षटक होतं. एक मोमेंट मिळालाय. नाद ब्रह्म संघ मात्र आता एका मोठ्या धावफलकाकडे वाटचाल करताना आता पाहायला मिळेल. मॅजिक ओव्हरचा पुरेपूर फायदा प्रतीकने घेतला, मॅजिक ओव्हरचा फायदा संकेतने घेतला. काय बॅटिंग केली या दोघांनी, धमाका उडवून दिलाय मैदानामध्ये. धावफलकावरती वाढ होईल. 89 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 11 धावा ऍड केल्यानंतर 89 धावा. मॅजिक ओव्हर मध्ये अगदी पाहिलं तर 22 धावा बनवल्या गेल्या. मॅजिक ओव्हर मुळे अगदी पाहिलं तर 50% धावा परत ऍड होतील, म्हणजे 22 मध्ये 11 ऍड होत आहेत. 33 धावांचं हे षटक होतं ऋषी बिबेचं. काल ऋषी बिबे फार कंजूस गोलंदाज ठरला होता, आज त्याने मात्र धावांची उधळण केली. गोलंदाजी मार्कवर येतोय अनिल. अनिल काकेरीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. किती अगोदरची स्पर्धा जर पाहिलं तर गजर संघ ते रन रेटने बाहेर पडला होता, पण आज मैदानामध्ये संधी त्यांना मिळाली क्वार्टर फायनल खेळण्याची. पण आतापर्यंत धावफलक पाहिला 5 ओव्हर 89 धावा. या स्पर्धेतील सर्वात मोठं धावफलक अगदी पाहिलं तर एकशे 79 धावांचा स्कोर जो या स्पर्धेतील सर्वात हाय स्कोर आहे. आता पाहिलं तर जवळपास 89 धावा बनवल्या गेल्या. 2 फलंदाज बाद. एका बाजूने आपण संकेतला बाद 23 धावांवरती बॅटिंग करतोय, एका बाजूने प्रतीक 24 धावांवरती बॅटिंग करतोय. अनिल गोलंदाजी मार्कवर. अनिलचा हा चेंडू परत एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल, पोहोचला. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. तगडा प्रहार होता इथे. संकेत कंदला मात्र थांबवणं आता अवघड होऊन बसतंय. ज्या प्रकारची बॅटिंग संकेत कंद करतोय, प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर तो खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये यशस्वी देखील ठरतोय. त्याच परत एकदा कव्हर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. वा संकेत वा, काय बॅटिंग केली संकेतने. असं वाटलं आघाडीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर नादब्रह्म संघाचा डावफलक थोडासा अडकळला जाईल, बिघाड होईल आणि तिथे रोखलं जाऊ शकेल. पण इथे ज्या प्रकारची बॅटिंग या दोन्ही बॅटरने केली आहे, इथे गोलंदाजांना मात्र त्यांनी प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर मात्र आता गोलंदाजांकडे नाहीत. बॅक टू बॅक 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नाईन्टी 97 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 6वं षटक प्रगतीपथावर असताना 97 धावा. स्विच खेळण्याचा प्रयत्न, स्विच खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हा चेंडू डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये आता पण अनिलने खर्च केला त्या 8 धावा. अजूनही 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असतील.
फुल टॉस आणि परत एकदा चेंडू भिरकावून दिला. मिड विकेट क्षेत्रामधून खेळलेला षटकार. यास परत एकदा फटका चांगला गेला. क्षेत्ररक्षक टिपला जेल आणि यावेळेस मात्र संकेत कंदचा संपला खेळ. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सिद्धार्थची महत्वाची विकेट होती ती मात्र इथे गमावली गेली. मोठी विकेट इथे गमावली गेली. पण सिद्धार्थने काय बॅटिंग केली. लाजवाब बॅटिंग सिद्धार्थने या मॅच मध्ये केली. ज्या प्रकारचा खेळ त्याने केला संघाला मात्र एका मोठ्या उंचीवरती एका मोठ्या सुस्थितीमध्ये त्याने पोहोचवलं. जबरदस्त बॅटिंग संकेतने केली. संकेतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 103 धावा. 6 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 103. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. सावरच्या समाप्तीनंतर 103. 3 फलंदाज बाद 103 धावा. प्रतीक मात्र आता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल कारण सेट फलंदाज मैदानामध्ये. संकेत आउट झालाय. प्रतीक देखील चांगली बॅटिंग आज प्रतीकने केली. चांगला त्याने मात्र खेळ दाखवून दिला. ज्या प्रकारची बॅटिंग प्रतीकने केली. सुरुवात मात्र फार चांगली करून दिली प्रतीकने. 104 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एका मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल होती. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू समजू शकला नाहीये. कुणाल यांना मात्र चेंडू समजला नाही तरी देखील ते बाउंड्री पर्यंत चेंडू आलाय. रन मात्र मिळतील त्या 2 धावा. दुहेरी धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 22च्या स्वरूपात या 2 धावा. 106 या धावफलकावरती पूर्ण. अजूनही 10 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग वरती असतील कुणाल. हा चेंडू अगदी कुणालला समजू शकला नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल. अगदी कुणाल देखील एक स्फोटक फलंदाज आहेत. चांगली ताकद त्याच्या बॅट मध्ये केलाय. काल देखील आपण पाहिलं सुरुवात फार चांगली करून दिली होती कुणालने. कुणाल आउट झाल्यानंतर धावफलक थोडासा शांत आला होता आणि आता कुणाल मैदानामध्ये आलेत. अगदी पाहिलं तर 2 चेंडू डॉट गेले. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती हवाई हल्ला. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. एकशे 12 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 112 धावा. धावांचा मात्र पूर आता या मॅच मध्ये आलाय. ज्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय धावावरती अगदी नियंत्रण मात्र राहिलं नाहीये गजर संघाचं. ज्या प्रकारच्या धावा बनवल्या सातत्याने चेंडूवरती प्रहार सीमारेषा पार. हे चेंडू जाताना आपण पाहिले. कुणालच्या बॅट मधनं षटकार.
फुल टॉस चेंडू ऋषी विवेचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला थांबवलं, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही, केवळ एक सिंगल धाव. आणि ते परत एकदा तिसऱ्या पंचाने विचारणा केली, भीमर चेंडू का पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. बर चेंडू चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांना मात्र विचारणा केली जाईल. नो बॉल, त्याचा इशारा आलाय, नो बॉल. 77-78 नंबरची किया गाडी कोणाची आहे ते थोडीशी बाजूला करून घ्या. 7778 777 किया गाडी कोणाची आहे ती थोडीशी बाजूला करून घ्या ही विनंती. अगदी घेतल्या तिथे सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 115 धावा. अजूनही एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. त्यावर सिद्धांत देखील थोडासा महागडा नक्की ठरलाय. 5 चेंडू मध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च होतात. अजूनही एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. हा चेंडू अगदी उसळता चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू समजला नाही. चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 115 3 फलंदाज बाद 115 धावा. हॅलो 7778 किया गाडी कोणाची आहे ती थोडीशी बाजूला करून घ्या. 7778 ही गाडी कोणाची असेल ती थोडीशी बाजूला करून घ्या. एकशे 15 धावा 3 फलंदाज बाद. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक या इनिंगचं शेवटचं षटक असेल. गजर संघ मात्र धाव वाचवण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पिनल वाघमारे नवीन गोलंदाज. पिनलचं स्वागत मात्र केलंय मोठ्या फटक्याने. मोठा तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आज प्रतीकची बॅट मात्र धावांची उधळण मैदानामध्ये करते. जसा ढोल बडवावा तसे चेंडूला बडवलं जात आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर फेकले जात आहेत. अफलातून बॅटिंग आपण प्रतीक खांदवेने केलेली बॅटिंग आपण पाहतोय. प्रतीक कांदेसाठी हा चेंडू फुलटॉस होता. जास्त मोठा फायदा घेता आला नाही. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते प्रतीक कांदवे धाव बाद. अति गाई संकटात आहे. अजूनही बरेचसे चेंडू होते. अर्धशतक देखील बनवण्याची संधी होती प्रतीक कांदवेला. पण प्रतीक कांदवेने जी बॅटिंग केली ती बॅटिंग मात्र आज ब्रह्मा संघाला फार मोठ्या उंचीवरती घेऊन गेली. प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केली प्रतीकने. सर्व प्रेक्षकांना पहिल्याच मॅच मध्ये मंत्रमुग्ध करून टाकलंय. अगदी जे वादक आता वादनाला गेले ते देखील ऑनलाईन मॅच पाहत असतील आणि मॅच पाहताना प्रतीकच्या बॅटिंग साठी देखील टाळ्या वाजवत असतील. आज अगदी पाहिलं तर टीमचे कॅप्टन कौस्तुभ गोडबोले आज मैदानामध्ये आले नाहीत कारण ते वादनाच्या ठिकाणी असतील. पण ऑनलाईन मॅच पाहताना त्यांना देखील आनंद वाटत असेल. ज्या प्रकारची बॅटिंग प्रतीकने केली संकेतने केली. संघाचा धावफलक 122 धावांवरती नेऊन पोहोचवला. 4 फलंदाज बाद 122.
अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. आखरी 4 गेंदे इस ओव्हरचे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सुशांत मते. आजच्या या मॅचचा कॅप्टन सुशांत बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू फाईन लेग दरम्यान खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. नाथ ब्रह्म संघाचे जे खेळाडू बाउंड्रीच्या जवळ थोडस मागे सरका. बाउंड्रीच्या जवळ थांबू नका. बाउंड्रीच्या जवळ जे खेळाडू आहेत नाथ ब्रह्म संघाचे त्यांना विनंती आहे मागे सरका. प्रत्येक कांदवे बाउंड्री पासून अजून थोडं मागे व्हा. 126 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 126 धावा. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. हा चेंडू अगदी पाहिला तर सुरेख होता. शरीर भेदक मारा. रन मात्र मिळेल. एक सिंगल धाव आणि ते पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नजर हाटी दुर्घटना घटी. गोलंदाज फार गाफील चेंडू पर्यंत पोहोचला आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने. 2 धावा इथे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. 128 धावा. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. पिनल वाघमारे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आतापर्यंत 13 धावा खर्च केला. पिनलची गोलंदाजी पाहिली तर एक चांगली गोलंदाजी. ऍक्शन पाहिली तर अगदी निराळी ऍक्शन आपण पाहतोय. ज्यावेळेस गोलंदाजी करतात तेव्हा चेंडू टाकण्या अगोदर त्याचा हात अगदी 360 फिरतो. टर्न. जबरदस्त गोलंदाजी. अगदी एक वेगळीच ऍक्शन नक्कीच पाहायला मिळते. पण बॅटरने मात्र या ओव्हरमध्ये चांगल्या धावा जमवल्या. 2 चेंडूचा खेळ अजून सुरेख बाकी असेल आणि पाहूया या 2 चेंडूमध्ये किती धावा बनवले जातील. चाका बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड क्षेत्रामध्ये चेंडू मात्र खेळला गेलाय. सिंगल धाव. धाव फलकावरती 129. शेवटचा एक चेंडू मात्र आता शिल्लक असेल. आखरी एक गेंद इस इनिंग की. तर पुढचे संघ यानंतरचा सामना असेल रुद्र रूपम. यावेळी शेवटचा चेंडू देखील बाउंड्रीच्या बाहेर. चौकार खेळला गेला आणि चौकाराने धावफलक. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 133 धावा. विजयासाठी 134 धावांचं आव्हान. यानंतरचा सामना असेल रुद्र रूपम विरुद्ध शिवप्रताप. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल व्हेरिफिकेशनसाठी आपले खेळाडू घेऊन या. रुद्र रूपम आणि शिवप्रताप. धावफलकावरती आपण पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. ज्या प्रकारची बॅटिंग नाथ ब्रह्म संघाने केली. आज मात्र धावांचा पाऊस मैदानामध्ये पडला. 133 धावा या बनवल्या गेल्या. विजयासाठी गजर संघाला 134 धावांचं एक तगडं आव्हान आणि या तगड्या आव्हानाचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. 134 धावांचं आव्हान. एक तगडं आव्हान आता मैदानामध्ये असेल. पाहूया हे आव्हान कसं पेललं जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र पूर्ण झाला. 8 ओव्हरचा खेळ आणि आता 8 ओव्हरचा खेळ अजून बाकी असेल. सुरुवातीला पाहिलं तर गजर संघाने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय हा मात्र अंगलट आलेला दिसतोय. तो गजर संघाला टॉस उलटा पडला गर्जना संघावरती. आणि आता पाहूया 134 धावा कशा प्रकारे या धावा बनवण्याचा प्रयत्न गजर टीम करेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. दुसऱ्या इनिंग मध्ये मी आमंत्रित करेल आमचे सहसमालोचक शैलेश नियोगणे सर यांना मी ते आमंत्रित करेल. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. SPL 2025 पर्व पहिला आणि पहिल्या पर्वातील आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये धावांचा पडलेला पाऊस. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या विनंतीला मान देऊन लक्ष्मणजी माने साहेब इथे उपस्थित आहेत.
आयोजन कमिटीच्या वतीने मान्यवरांचं मनपूर्वक असे आभार. वेळेत वेळ काढून आपल्या या स्पर्धेदरम्यान त्यांचं शुभागमन होत आहे. माने साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतो. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि या शिवमुद्रा क्रिकेट लीगचं ज्यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून जी स्पर्धा उदयास आली ते आशुतोष साहेब आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने माने साहेब देखील आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कुणालजी बिलारे, आदित्य सर, ही चारही मंडळी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होताना पाहायला मिळाली आहेत. वेळेत वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन देखील मान्यवर उपस्थित राहतात. त्यांचं स्वागत आपण संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतोय. हॅलो 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 हॅलो. चला आपण लगेच दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. एक मोठं लक्ष आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे दुसऱ्या डावामध्ये संपन्न होईल. पहिल्या डावामध्ये नाद ब्रह्म संघाने जी बॅटिंग केली आहे, एक विशाल लक्ष इथे सेट केलंय. 8 षटकांमध्ये तब्बल 133. चला शिवप्रताप आणि रुद्ररूपम दोन्ही संघांचे 11च्या 11 शिलेदार पटकन इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ या. पटकन आपण खेळाडूंचं व्हेरिफिकेशन करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या बरोबर जोडलेत आणि 11च्या 11 खेळाडू इथे येणं बंधनकारक आहे. आपण चेक केल्याशिवाय कुठल्याही खेळाडूला खेळू देणार नाहीये. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर अनिल आणि त्याचबरोबरीने शुभम ही जोडी आहे, तर गोलंदाजी मार्क वरती संकेत. दुसऱ्या डावाला सुरुवात. लेट्स प्ले. 134 धावेंचा इथे पाठलाग आणि त्यामधली पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. पहिला चेडू इथे उजव्या यष्टीच्या लगत आहे. काहीसा टप्पा पडल्यानंतर चेडू खाली राहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेडू इथे निर्धाव डॉट. पहिला चेडू इथे निर्धाव चेडूने इथे सुरुवात तर झाली आहे, परंतु अनिल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि पहिला बॅटर इथे अनिल सिल्वर डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. साहजिकच आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अनिल बाद होतो. 133 धावा पूर्ण करायच्यात म्हटल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागणार आहे, कारण ही पॉवर प्लेची षटकं आहेत. तुम्हाला इथेच पॉवर जनरेट करावी लागेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला सुरुवातीपासूनच आक्रमण हे करावं लागेल. जरी विकेट गेली तरी हरकत नाहीये, जो येईल त्याला बॅट फिरवावी लागेल. आणि धावसंख्येमध्ये देखील कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये, परंतु विकेटच्या खात्यामध्ये 1 विकेट इथे जोडली जाते. नील
अप्रतिम असा झेल टिपतायत. पहिल्या विकेटचं पतंतर झालंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शुभम यांच्या बरोबरीने सिद्धांत, शुभम आणि सिद्धांत जोडी मैदानामध्ये आहे. नादब्रह्म संघाचं डगआउट अगदी आनंदित आहे, कारण बॅटिंग अप्रतिम झाली आणि सुरुवात गोलंदाजीची देखील इथे एका विकेटने झाली आहे 0 या धावसंख्येवरती. त्यामुळे संघ इथे काहीसा खुश आहे, परंतु गजर संघ देखील पलटवार करण्यासाठी सज्ज आहे. त्या संघामध्ये देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि चांगली मॅच होईल, म्हणजे सहजासहजी इथे ते देखील हारणार नाहीयेत. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येत 1 ने जी वाढ होते, सुरुवात होते, धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. धावसंख्या होते ती 1, एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव. सुरुवात काहीशी निराशाजनक, परंतु शेवट इथे गोड करावा लागेल, फाईट द्यावी लागेल, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. तुम्हाला यानंतर कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करावाच लागेल, कारण लक्ष थोडस मोठं आहे. हा चेंडू देखील हलक्या हाताने स्टेअर केलाय. पहिला चेंडू खेळत असताना त्या चेंडूला सन्मान दिलाय. शुभम यांच्या बॅट मधून आलेली सिंगल, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 2. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 बॅटर बाद, 2 धावा, 134 धावांचा पाठलाग आहे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळला आहे. नील तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जाईल, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 3. शिवप्रताप टीम शुभम कॅप्टन, लवकरात लवकर आपली 11 खेळाडू इथे लगेच व्यासपीठाजवळ घेऊन या. खेळाडूंचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण लगेच पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करणार आहोत. सुपर 8 मधली 4थी मॅच आणि त्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता माने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन या क्रिकेटच्या रंगारंग सोहळ्यामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते आणि प्रसन्नित असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये मान्यवरांचं शुभागमन आणि त्यांचं स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. पहिलं षटक संपलाय. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 131 करायच्या आहेत 42 चेंडूंमध्ये. इथे बॅट फिरवल्याशिवाय धावा येणार नाहीत. प्रत्येक वेळेसच तुम्हाला इथे बॅट ही फिरवावीच लागेल, कारण ही पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची आहेत आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण कामगिरी इथे करावी लागेल. अनिल जरी बाद झाला तरी देखील फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे, त्याचा फायदा घ्यावा लागेल. समीर, षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे ऑन साइडला डीप मिड विकेट, चौकार 4 धावेंसाठी. पुनीत बालन ग्रुपचा एक खणखणीत चौकार, सिद्धांत यांच्या बॅटमधून 4 धावा. सुरुवात झाली आहे या षटकाची चौकाराने. स्ट्राईकला ते सिद्धांत, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम, तर गोलंदाजी मार्क वरती समीर. ट्रिपल एस 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 एस. धावसंख्या आपण पाहतो इथे 7 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक समीर यांचं. ते अगदी यष्ट्यांच्या जवळूनच अगदी यष्ट्यांना फुंकर मारून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. ती चेंडूने देखील विचारपूस केली असेल यष्ट्यांची. अगदी फुंकर मारून जवळपास चेंडू गेलाय. चेंडू निर्धाव, डॉट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अप्पर कट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये इथे ट्रॅव्हल होईल, सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय या षटकातील दुसरा चौकार, 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 13. पुढच्या मॅच साठी जो संघ खेळणार आहे दोन्ही खेळाडू आपण स्क्रीनवरती पाहू शकता, फार विचार करतायत की पुढच्या मॅच मध्ये आपल्याला नक्की काय करायचंय,
कुठे क्षेत्ररक्षण सजवायचंय या गोष्टींची अगदी विचारपूस इथे केली जाते आणि दोघांमध्ये चर्चा आहे. इथे डायरेक्ट हिट. पंच नक्कीच इथे तिसऱ्या पंचांचा कॉल घेतील, कारण एवढी डायरेक्ट हिट वेगवान झाली आहे की इथे उघड्या डोळ्याने डिसिजन देणं थोडंसं अवघड आहे, परंतु टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. नेल्सन धावसंख्या 11 वरती 1.3 चेंडू झालेत आणि इथे खतऱ्याची घंटा आणि शुभम OUT आउट. धावबाद धावबाद. जाणार नाहीत ना लगेच, टॉस करून घेऊ. एवढं लांब इथंच घेऊ ना, कॅमेरा क्लोज नाही होत. क्लोज येईल ना म्हणजे चेअर, ते तिकडे लय लांब होतं दादा. शुभम इथे बाद होत आहेत, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. ऋषी. नादब्रह्मा संघाचे अतिरिक्त खेळाडू फार आनंदित आहेत. काही अडचणींना इथे मागे ठेवत हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि जरी खेळायला मिळालं नाही तरी आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय म्हटल्यानंतर तो आनंद गगनात मावत नाहीये, चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतोय. तो आनंद ओसांडून वाहतोय असं म्हणावं लागेल. चला पुढे मॅच कडे वळतो आपण. ऋषी नवीन बॅटर मैदानामध्ये. हा चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय आणि फार वेगवान फटका, गोळीप्रमाणे बॅट मधून चेंडू सरळ जातोय, मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. ऋषी आणि आल्या आल्या ठोकलाय चौकार. 4 धावेंसाठी चांगला फटका. पण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने इथे हेलिकॉप्टर इथे फटका खेळला आणि अगदी वेगवान, म्हणजे क्षेत्ररक्षकाला इथे चकून चेंडू एवढ्या वेगामध्ये, आउटफील्ड एवढी फास्ट आहे आणि त्याचा फायदा इथे घेतला जातोय. धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा फुल टॉस. मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती. वन बाउन्स पुन्हा एकदा ऋषी यांच्या बॅट मधून आलेला चौकार. आता जर का काही या मॅच मध्ये जर या मॅचचं चित्र बदलण्याची ज्याच्याकडे ताकद आहे त्याचं नाव ऋषी आहे आणि ऋषीच डगआउट मध्ये खुशी आणू शकतो, आनंद आणू शकतो आणि त्याला ठाऊक आहे आता आपल्याला पहिल्या दुसऱ्या गेअर मध्ये इथे बॅटिंग करायची नाहीये. आज सर्वोत्तम बॅटिंग करण्यासाठी पहिल्यापासून गेअर शिफ्ट करावा लागेल. टॉप गेअर मध्ये तुम्हाला गाडी इथे सुरू करावी लागेल. त्यांना बाहेर या थोडे सर, थोडे बाहेर या. या गोष्टी मैदानाच्या बाहेरच वापरायच्या असतात आणि ते वापरल्याशिवाय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाता येत नाही. हा रूल आहे. आता जे प्रोटेक्शन महत्वाचं आहे ते तुम्हाला मैदानाच्या बाहेरूनच परिधान करून आतमध्ये जायचंय. या गोष्टी सांगायची गरज नाही, कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती विसरून चालणार नाही. षटकाची इथे सुरुवात आणि सुरुवातीलाच केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला ना तर मागच्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा आल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाजांना पाहतोय. नील इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. पुन्हा एकदा पदेलालित्य. बॉलला खेळून काढलाय डीप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. डीप काऊ कॉर्नर मध्ये अप्रतिम असा झेल टिपला जातोय. संकेत याने चांगले संकेत दिले आहेत, चांगला झेल टिपलाय आणि
इथे तिसरा बॅटर जेलबाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. सुरुवात तर या षटकाची चांगली झाली चौकाराने, परंतु इथे ती सुरुवात लगेचच खंडित करण्याचं काम मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. तुषार सर आहेत आणि काल त्यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते. अख्ख्या पथकातील मंडळी नुसती विचारपूस करतायत की हा बॅट्समन नक्की होता कोण. त्यांचं नाव तुषार, फार हुशार. चेहऱ्यावरचं स्मित हास्य, कालचा आनंद अजूनही गेलेला नाहीये आणि जाताही कामा नाही. तो आनंद चेहऱ्यावरती स्पष्ट आहे आणि आज ते निवांत आहेत. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. तिसरा बॅटर 23 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये सचिन आणि ऋषी जोडी मैदानामध्ये. पुढचा चेंडू नील यांचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संकेत इथे तैनात. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 बॅटर बाद. पहिला डगआउट मध्ये बसत नाही त्या अगोदर ती दुसरा बॅट्समन इथे क्रीज मधून डगआउटच्या दिशेने तू चल मैं आया अशा परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत. फार मोठी निराशा आहे गजर संघाची. स्लॉट मध्ये चेंडू येतोय परंतु तो पलीकडच्या प्लॉट मध्ये धाडण्याचं जे काम आहे, ती ताकद आहे, ती ताकद कुठेतरी कमी आहे. सचिन देखील बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये पिनल. मुख्य व्यासपीठावरचं हे दृश्य आहे. काही मांडेवर देखील आणि त्याचबरोबर आयोजन कमिटी, आकाश धावडे आणि त्याचबरोबरीने श्री ही जोडी मैदानामध्ये आहे जी व्यासपीठावरती आहे. मागच्या बाजूला त्यांच्या शेजारी जर आपण पाहिली तर आशिष आहे आणि मागे अनुपम आहेत. रिलॅक्स आहेत सध्या. इथे गोलंदाज नील हॅड्रिकच्या उंबरठ्यावरती. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आणि तेच क्षेत्ररक्षकाने कळवलं की माझ्या आवाक्याच्या फार बाहेर आहे, परंतु प्रयत्न करायला काही हरकत नव्हती कारण तो काही चौकार गेला नसता. परंतु प्रयत्न जर केला असता तर जेमतेम इथे क्षेत्ररक्षक पोचला देखील असता. आणि अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस झेल पकडले जात नाहीत, असे झेल चिटकले जातात. कदाचित चेंडू हाताला चिटकला असता पण जर तर आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे 1 ने वाढते. पुन्हा एकदा ऋषी. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढला आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. हे तिसरं षटक सुरू आहे. 25 झाल्यात. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये नादब्रह्म संघाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा ज्यांनी पटकावल्या, या इनिंगमध्ये कमीत कमी 40-45 ठोकाव्या लागतील. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर नक्कीच असेल की नाही याची पडताळणी पंच कळवतील. वाईट बॉल. यस. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 4 बॅटर बाद. 26 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चांगला चेंडू अडवला आहे, त्या दरम्यान सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार होतो परंतु तो काही झाला नाही. परंतु 4 षटकानंतर जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतो त्या टाइम आउट मध्ये पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. आपण पुढील मॅचचा टॉस मैदानामध्ये संपन्न करणार आहोत आणि ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभले ते माने साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या षटकानंतर मैदानामध्ये संपन्न करणार आहोत. त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती आहे, या षटकानंतर आपल्याला टॉस संपन्न करायचा आहे, आपण सज्ज राहायचं आहे. 3 षटक संपलेत. धावसंख्या आपण पाहतोय 27. 4 बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक 4. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क वरती आहेत.
कुणाल शेडगे उर्फ बंटी या नावाने प्रामुख्याने त्यांना ओळखलं जातं. बघूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी ते सज्ज होत आहेत. चौथं षटक आहे. यानंतर मॅजिक ओव्हर असेल. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, स्वतः यष्टीरक्षक तिथे चेंडू खाली. तो नियम अजून यायचा आहे. एका चेंडूवरती 2 बॅट्समन जे आउट होणार आहेत ना, तो पुढे येणार आहे. बिग बॅश मध्ये येईल, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आता सध्या इथे नाहीये. येणार आहे हा पण नियम, की जर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बॅटर बाद करायचे तर तो नियम येणार आहे. जे कॅच घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बॅटरला रनआउट करू शकता, हा नियम येणार आहे. अजून आलेला नाहीये, परंतु प्रयत्न चांगला होता. तिथे जर का झेल सोडला असता तर ऋषीला धावबाद करता आला असतं. धन्यवाद कॅमेरामॅन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण मुख्य स्क्रीनवरती तुम्ही आमच्यापर्यंत कॅमेरा घेऊन येतात आणि तुमच्यापर्यंत आम्हाला त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. त्यांचं काम देखील अगदी बारीक सारीक गोष्टींपर्यंत ते कॅमेरा घेऊन जात आहेत. बारीक सारीक गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येतं. कल्याण डोंबिवली मुंबई येथून आले सर्व कॅमेरामॅन, GTC लाईव्हची संपूर्ण टीम. संकेत सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं स्वागत पाहूया. पुढच्या चेंडूवरती कोण करेल. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. काहीसा जमीन लगतच खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. पण आतापर्यंत बॅटरने जे हवेमध्ये चेंडू खेळले ते सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपण पाहिले नाहीत. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि प्रत्येकाने चांगले झेल टिपलेत. तर कुणालने देखील पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली. परंतु आता ऋषी फार वेळानंतर इथे स्ट्राईकला आहे. ऋषीचा रोल करावा लागेल. हा चेंडू देखील वेगात बॅट फिरवली आहे. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही, परंतु सिंगल मिळते. ऋषीला ठाऊक आहे आपल्याला आपली नॅचरल बॅटिंग करावी लागेल. जो स्वाभाविक खेळ आहे तो खेळ करावा लागेल. जरी प्रतिस्पर्धी कितीही चांगली गोलंदाजी आणि कितीही चांगली क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारत असेल तरी देखील त्यांना मोठे फटके खेळावेच लागतील, कारण लक्ष थोडंसं मोठं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 29. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु डिस्टन्स इथे गाठता आलं नाही. आणि पुन्हा एकदा संकेतच आहे. तिसरा कॅच पकडलाय संकेतनी. संकेतचा आज दिवस आहे आणि संकेत आज आपल्या या दिवसाचा चांगला फायदा घेऊन येतोय. बाउंड्री लाईनच्या जवळपास, म्हणजे बॅट मधून देखील स्वीट साऊंड ऐकायला आला, टक असा आवाज. आणि कुठेतरी सगळ्यांना वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु तो जाऊ शकला नाही. सीमारेषेच्या अलीकडेच संकेतने अगदी उडी मारून तो झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. वारंवार विकेट जात आहेत. ऋषी नॉन स्ट्राईकला येतोय आणि त्याच्याकडून फक्त आणि फक्त बॅटर बाद होताना त्याला ते पाहावं लागतंय. 29 या धावसंख्येवरती 6वा बॅटर इथे बाद झालाय. निम्म्यापेक्षा जास्त संघ हा 29 धावेंवरतीच बाद झालाय. 133 धावा करायच्या आहेत. अजूनही 100 पार धावसंख्या इथे बनवायची आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. गणेश पवार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. गणेश पवार चांगली गोलंदाजी इथे कुणाल शेडगे यांची आपण पाहतोय. इथे मात्र रिव्हर्स स्वीप, काहीतरी वेगळं आणि त्यानंतर चौकार. उलटा पुलटा 4 धावेने गणेशांनी आपलं खातं उघडलंय. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेच आपण पुढच्या मॅचच्या टॉस कडे वळतोय. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी या आणि मी मान्यवर माने साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे मैदानामध्ये संपन्न करायचा आहे. पोलीस दलात कार्यरत असणारे
माने साहेब आपल्या बरोबरीने इथे जोडले जात आहेत आणि पुढील मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय। मी आशुतोष सरांना देखील विनंती करेल की माने साहेबांना घेऊन आपण मैदानामध्ये यायचंय। पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय। शुभम आणि आदित्य दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत। माने साहेब टॉस करायचा आहे मैदानामध्ये। आपल्या विनंतीला मान देऊन आज या स्पर्धेमध्ये माने साहेबांची लावलेली उपस्थिती आणि माने साहेबांच्या शुभाशय आपण पुढील मॅचचा क्वार्टर फायनल म्हणजे सुपर 8 मधील ही शेवटची लढत आहे, एक बिग बॅटल आणि त्या मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय। आपली संपूर्ण ऑफिशियल टीम आशुतोष सर देखील जोडले जात आहेत, आदित्य सर आहेत आणि हे सर्वच ऑफिशियल टीम प्रामुख्याने आपल्या बरोबरीने या टॉस दरम्यान जोडलेली पाहायला मिळते। टॉस संपन्न झालाय आणि टॉस का बॉस शिवप्रताप टॉस जिंकलेत। निर्णय गोलंदाजी। यस, शिवप्रताप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण मुख्य स्क्रीन वरती इथे पाहू शकता। आपले सर्व मान्यवर, सर्व ऑफिशियल टीम, त्याचबरोबर माने साहेब दोन्ही कॅप्टन मुख्य स्क्रीन वरती देखील पाहायला मिळतील। धन्यवाद, मान्यवरांचे आभार, दोन्ही टीमला शुभेच्छा इथे मान्यवरांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि लगेच आपण चालू असलेल्या लढतीकडे वळतोय जिथे मॅजिक ओव्हर सर्वात महत्वाची आहे आणि स्ट्राईकला देखील ऋषी आहे। तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा संकेत इथे मॅजिक ओव्हर साठी सज्ज होत आहेत। बेस्ट वर्सेस बेस्ट आहे म्हणजे नादब्रह्म संघाचा सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज म्हटल्यानंतर संकेत, तर गजर संघाचा सर्वात विस्फोटक बॅटर त्याचं नाव ऋषी आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट हे षटक महत्वाचं आहे। 33 धावा झाल्यात या षटकामध्ये किती? पहिला चेंडू वाईड आहे, मला वाटतं संकेत नाहीये। कोण आहे बॅटर, गोलंदाज कोण आहे? विनीत। विनीत इथे गोलंदाजी मार्क वरती आलेत, डावखोऱ्या शैलीचे आहेत। लेफ्ट आर्म वर दी विकेट, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने मारा करतात। हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे प्रयत्न काय आहे, झेल घेतलाय। यस, विकेटचं पतन। नील आहे का? वाह, नीलने आतापर्यंत जे क्षेत्ररक्षण केलंय ना या स्पर्धेतील सर्वोत्तम झेलांपैकी एक झेल त्याने टिपलेला आणि हा देखील तोडीस तोड आहे। टायमिंग एफर्ट आणि त्यानंतर अगदी जमिनीला लगत इथे चेंडू टिपला जातोय। नील यांचं क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल। सुरुवातीच्याच मॅच मध्ये जो डायव्हिंग एफर्ट, एका हातामध्ये जो झेप घेऊन झेल टिपला, त्याच्या कित्येक व्हिडिओ व्हायरल झाल्यात। म्हणजे नीलचं तुम्ही इंस्टाग्राम अथवा फेसबुकचं जर अकाउंट बघितलं, त्या झेलच्या तुम्हाला वारंवार तिथे हायलाइट्स पाहायला मिळतील आणि ज्या वेळेस तो झेल टिपला गेला त्यावेळेस जवळपास इंस्टाग्राम आणि फेसबुक फार जाम होतं। जे किती फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांनी त्या झेलला लाईक्स पाठवलेले आहेत। नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत। अनिकेत पोटे कॅप्टन। विकेट तर इथे प्राप्त केली आहे। पाहूया अनिकेत कशा प्रकारे या षटकामध्ये धावा बनवतात। पहिला चेंडू हलक्या हाताने इथे कट केलाय। 2 चेंडू मध्ये 2 धावा, ही मॅजिक ओव्हर आहे। तर लक्ष मात्र आवाक्याच्या बाहेर येत चाललंय कारण धावसंख्या 34 झाली, अजूनही 99 करायच्या आहेत।
हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय निर्धाव. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न, परंतु इथे तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी, ते बॅटरला अगदी रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा, 35 धावा. नंतर सिंगल आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. हे बघ, आता डॉट आहे ना, तो वाईट टाक. बरोबर ओव्हर आहे ते. मी तुला ओव्हर सांगतो काय झालं. संपलं. बॉलिंगला कोण आलं होतं? पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर आउट झाला. कॅच आउट. नीलने घेतला कॅच. बरोबर ना? नीलने घेतला. त्याच्यानंतर सिंगल आला. त्याच्यानंतर आला अनिकेत. अरे अनिकेत आला रे. काय यार, मेरा ध्यान नाही. त्याच्यानंतर सिंगल घेतला. त्याच्यानंतर डॉट झाले 2. त्याच्यानंतर सिंगल घेतला. आता डॉट. इथे मात्र झेल निसटतोय. 1च्या ऐवजी 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38. गणेश यांच्या पॅट मधून या 2 धावा येत आहेत. 38 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती संकेत. संकेत इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. चेंडू देखील ऑन साइडला. कॅप मोठी आहे आणि गणेश यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. मिळालेल्या जीवदानाचा इथे घेतलेला पुरेपूर फायदा. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. मॅजिक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर त्या 10 धावा इथे पूर्ण करता आल्या नाही, त्यामुळे 5 धाव्यांची पेनल्टी बसली आहे. परंतु त्या 5 धावा जर संघामध्ये इथे जोडल्या गेल्या तर तब्बल हे लक्ष 140 पर्यंत जात आहे. 133, 5, 38, 139 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 आहे. लक्ष हळूहळू वाढत चाललंय आणि ते मात्र साध्य करणं थोडंसं अवघडच आहे, कारण गोलंदाजी इथे अप्रतिम झाली. त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जे गोलंदाजांना चांगली साथ इथे क्षेत्ररक्षकांची मिळते. काहीसा एकतर्फी विजय मिळवण्याचा प्रयत्न नाद ब्रह्म संघाचा आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाद ब्रह्म संघाचा जो खेळ आतापर्यंत झालाय, जे काही चुका ज्या संघाने केल्या त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी या सुपर 8 मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गणेशांच्या बॅट मधून आलेला षटकार. या षटकारांना आणि चौकारांना काहीसा उशीर झालाय, परंतु जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग इथे त्यांना करावा लागेल. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48. इथे संकेत याच्यावरती जे आक्रमण चढवलं गेलं. 48 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आणि इथे मात्र तो प्रयत्न जवळपास फसला होता, परंतु झेल इथे निसटतोय. मगातपासून आपण क्षेत्ररक्षकांचं कौतुक केलं, परंतु त्यानंतर गणेश याचे 2 झेल इथे क्षेत्ररक्षकांनी सोडलेत.
धावसंख्या आपण पाहतोय 50, 50 अप. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं सुरू आहे. 50 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयासाठी जवळपास 99 धावेंची गरज आहे. बरोबर ना? 89 धावेंची गरज आहे. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 51. 6 षटकांनंतर 51 धावा. पुन्हा एकदा विकेटचं पतन. आदित्य इथे बाद होत आहेत. कॅप्टन इथे बाद झालेत. मॅच संपल्यानंतर आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचे किताब आणि त्याचबरोबर मान्यवरांचा सन्मान देखील संपन्न करणार आहोत. सुरू असलेली लढत इथे नाद ब्रह्म संघाने जवळपास 99.99% हा सामना आपल्या खिशात टाकलाय. परंतु 0.1% अजूनही गजर संघ त्यांच्या विरोधात लढतोय. 8 विकेट 51 धावेंवरती. आज गजर संघाचा म्हणावा तसा खेळ झाला नाही, जसा खेळ व्हायला हवा होता. म्हणजे जर स्ट्रॉंगेस्ट टीम जर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिली तर रमणबाग या संघाला गजर संघाने नमवलेला आहे. परंतु तो जो खेळ आहे तो खेळ आज गजर संघाचा पाहायला मिळाला नाही. म्हणजे गोलंदाजी काहीशी खराब केली. वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू, शरीर भेदक मारा, त्यामध्ये नो बॉल्स, वाईड बॉल्स, क्षेत्ररक्षण काहीसं खराब आणि त्यामुळे धावसंख्येचा जो विशाल पर्वत उभा राहिला त्या पर्वतावरती सर करणं, ते पर्वत सर करणं काहीसा अवघड काम इथे गजर संघाचं आपण पाहिलं. आणि त्यामध्ये नाद ब्रह्म संघाने केलेलं सुरेख असं कमबॅक. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. कुणाल डाऊन द बॉल. विकेटचं पतन. अजून एक बॅटर बाद. 9वा बॅटर इथे बाद आहे. एका बाजूने गणेश चांगली बॅटिंग करतायत. म्हणजे या 51 धावेंमधल्या अरे तुम्ही गणेशला कुठं आउट केलं? गणेश आहे नॉन स्ट्राईकला. दर्शन दर्शन पहिला बॉलला का आणि बाहेर बघ गाडी पार्किंगला कोण गेला आता? पहिल्या बॉलला कोण आउट झालं? गणेशला तू आउट केलं. आता कोण आहे? गणेश किती आहे? साईडला कोण होतं? बॉलिंगला कोण आलता? हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. डॉट. चेंडू देखील ऑन साइडला. इथे एकच धाव जेमतेम प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. छप्पन्न धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू असेल निर्धाव. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 बॅटर बाद. 56. शेवटचे
6 चेंडू इथे शिल्लक. लास्ट 6 बॉल. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार मिळतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या 60. इथे मात्र शेवटची जोडी आहे. 60 धावा झाल्यात. तर मात्र विजयावरती शिक्कामोर्तब इथे नाद ब्रह्म संघाचा काहीसा पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामधली मारझोड पाहतोय आपण, परंतु या फटक्यांना कुठेतरी उशीर झाला. ही सुरुवातीपासून फटके येणं गरजेचं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय नाद ब्रह्म पथकाचे प्रमुख कमलेशजी कामटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. फ्रेंडशिप कप मध्ये ते जवळपास 3-4 संघाला सपोर्ट करत होते, परंतु आज आपला संघ इथे सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. नुसतं कळलं ते लगेच इथे मैदानामध्ये आलेत. त्यांचं देखील स्वागत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सध्या डगआउट मध्ये नाही आहेत तुम्ही. सध्या तुम्ही मान्यवर आहेत आणि नेहमीच राहणार, कारण प्रमुख तुम्हीच आहात. कामटे सरांचं देखील इथे शुभागमन. वेलकम. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन होत आहे. संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि तिथे देखील आपण पाहिलं तर 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 66. 66 फॉल ऑफ 9 विकेट. गणेश पुन्हा एकदा इथे स्ट्राईकला सज्ज होतील. शेवटच्या अजूनही काही चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आहेत. 66 झाल्यात. नाद ब्रह्मसंघ इथे फक्त औपचारिकता इथे शिल्लक आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. हा चेंडू देखील इष्टा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव नसेल. 66 धावा आहेत. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. गजर संघाने आज जो खेळ केला ते स्वतःवरतीच नक्कीच नाराज असतील, कारण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संघ कधीच आपण खेळताना पाहिलेला नाहीये, परंतु आज नशीब कुठेतरी खराब आहे. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 67. 67. 67 धावा. एकदा बिगिट. गणेश यांच्या बॅट मधून षटकार 6 धावा. क्या बात है. कुठेतरी गणेशला उशिरा पाठवल्याचा इथे आता मात्र पस्तावा होत असेल, कारण गणेशचा आज दिवस होता आणि हे ओळखले गेलं नाही, कारण त्याच खेळाडूचे 2 झेल सुटलेत गणेशाचे. बाकीच्यांचे जे न होणार आहेत ते झेल टिपले गेले आणि गणेशचे अगदी सोपे झेल सुटले. याचा अर्थ आज गणेशचा चांगला दिवस आहे. षटकार येतोय, परंतु सामना फार दूरवरती आहे. 73 झाल्यात. पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि गणेशच्या बॅटमधून धावा देखील आपण पाहिलं तर वेगवान आलेल्या आहेत. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 74 धावा. 74 रन्स आणि मॅच इथे समाप्त होते. नाद ब्रह्म संघ इथे विजयी होतोय. तब्बल 64 धावेने हा संघ इथे विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. तर गजर संघाने देखील या स्पर्धेमध्ये
चांगला खेळ करून दाखवला. खेळाडू वृत्तीने ते संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले. आदित्य अँड कंपनी चांगला खेळ तुम्ही देखील केलात. वेल डन. आज काहीसा दिवस खराब होता, हरकत नाही, परंतु चांगली लढत दिली. आणि हेच मैदानामध्ये चित्र आपण नेहमीच पाहतो की दोन्ही संघ मॅच झाल्यानंतर जी हात मिळवणी करतात ते फार महत्वाचं आहे. खेळाडू वृत्ती याच्यावरून दिसून येते. एकमेकांचा तुम्हाला रिस्पेक्ट, आदर करणं फार गरजेचं आहे की कसंही झालं काही झालं मॅच मध्ये तरी दोन्ही संघांनी मैत्रीपूर्ण लढत इथे दिली आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक. चला दोन्ही टीम नादब्रह्म आणि गजर, आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण लगेच इथे मॅन ऑफ द मॅच या किताबाने सन्मानित करतोय आणि मी मॅन ऑफ द मॅच या किताबाने सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रदान करणार आहोत. चला गजर संघ आणि नादब्रह्म दोन्ही टीमला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि मी आशुतोषजी देशपांडे सर आणि त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक माने साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. गजर संघ आणि नादब्रह्म संघ, आपल्याला विनंती आहे इथे मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. इथे मान्यवर देखील उपस्थित आहेत. आपण लगेच प्रेझेंटेशन साठी इथे दोन्ही टीम देखील आपल्या बरोबर जोडल्या जात आहेत. मी आशुतोष सरांना विनंती करेल प्रथमतः आपल्या मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नादब्रह्म संघाचा आघाडीचा गोलंदाज ज्याने 3 झेल टिपले संकेत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आज संकेतने चांगले संकेत दिलेत, 3 झेल अप्रतिम टिपलेत आणि इथे त्याला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित केलं जात आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे संकेतांना देण्यात येतोय. वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅचचा किताब काय सांगशील याबद्दल? चांगलं वाटतंय संघासाठी आपली 100% कामगिरी केल्याबद्दल. संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, याबद्दल काय सांगशील? आणि एक पाऊल राहिलंय फक्त की मेगा फायनल मध्ये जायचंय. संघातील खेळाडूंनी जो आजचा खेळ केलाय, तब्बल 100+ धावा बनवल्या आणि गजर संख्या एका बलाढ्य संघाला इथे नमवलंय. या खेळीबद्दल काय सांगशील? पुढची टीम पण चांगली होती. मागच्या टुर्नामेंटला आम्ही पुण्यात बालांच्या क्वार्टरलाच बाहेर गेलतो. माझ्याकडून तो परफॉर्मन्स झाला नव्हता. त्यावेळेस मी ठरवते माझ्याकडून 100% देऊ. टीमनेवर पण माझ्यावर विश्वास ठेवला, त्याच्याबद्दल मी आभारी आहे टीमचा. पुढील प्रवासासाठी सेमीफायनल साठी शुभेच्छा असतील. नंतर आपण लगेच इथे मान्यवरांचा सन्मान संपन्न करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन इथे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत आणि हा नक्कीच माने साहेबांना मी प्रथमतः विनंती करेल की आपण आमच्या या संपूर्ण आयोजन कमिटीला शुभेच्छाबद्दल काही शब्द आणि या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काहीसे मौल्यवान शब्द.
शिवमुद्रा ग्रुपने जे हे क्रिकेटचं आयोजन केलेले आहे हे खूप चांगली स्तुत्य कामगिरी आहे. कारण की जे फिजिकल फिटनेस वगैरे जपण्याचं पण एक चांगलं माध्यम आहे की स्पोर्टमध्ये आपण आउटडोअर गेम वगैरे खेळायचे आणि ते विविध उपक्रम राबवतात. ते पण एक खूप स्तुत्य कामगिरी आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही सगळे त्यांना चांगला एक रिस्पॉन्स देत आहे. ती पण एक खूप चांगली गोष्ट आहे. एवढे बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा. त्यानंतर आपण मान्यवरांचा सन्मान इथे करतोय. पोलीस उपनिरीक्षक माने साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेत आणि त्यांचा सन्मान संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने इथे संपन्न केला जातोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल की आपण इथेच थांबा. दोन्ही टीम मान्यवरांच्या समवेत आपण फोटो सेशन करतोय. गजर संघ आणि नादब्रह्म दोन्ही टीमने या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हे फोटो सेशन करू आणि पुढच्या मॅचला थोड्याच वेळामध्ये इथे सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आपल्या सर्वांचं मनोरंजन आणि त्याचबरोबर शब्दांची फेकी करण्यासाठी विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स विनोद चोरगे सर. धन्यवाद. आजच्या दिवसातली सेकंड क्वार्टर फायनल थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रुद्र रूपम संघ विरुद्ध शिवप्रताप संघ.